पाहायला मिळाला आम्हाला. श्री हनुमान पाटील यांच्या मार्फत वडवली गावाचे सुपुत्र आहेत ते. आणि आज एकूण किती, 10 ना? तर एकूण 10 संघ खेळतील. सुरुवातीला 8 संघ होते, पण खेळाडूंच्या प्रेमापोटी आणि आयोजकांच्या प्रेमापोटी आता 2 संघ वाढीव करण्यात आले आणि त्याचबरोबर 10 संघ या स्पर्धेमध्ये आज तुम्हाला खेळताना दिसतील. तर प्रत्येक सामना हा 4 षटकांचा असेल, कारण एकूण 10 संघ या स्पर्धेत खेळतील. 9 सामने आज इथे कव्हर करायचे आहेत आम्हाला. त्यामुळे पहिला सामना जर वेळेवर सुरू झाला तर उर्वरित 8 सामने आम्हाला लवकरात लवकर कव्हर करण्यात येतील. आणि प्रत्येक संघाला हीच विनंती आहे की वेळेवर या आणि सामने लवकरात लवकर सुरुवात करा.
की होत आहे वाकलन आणि वडवली 40+ संघ दोन्ही संघाच्या कर्णधारामध्ये नाणेफेकी होत आहे. लगेच 4 षटकांची लढत असेल. 4 षटकांमध्ये तुम्हाला 4 गोलंदाज वापरावे लागतील. हालो हालो 4 षटकांची लढत नाणेफेकी होत आहेत. वडवली 40+ यजमान संघ आणि त्याचबरोबर फाईट करेन त्यांच्याच बाजूतील गावातील एक बलाढ्य संघ वाकलन 40+ संघ या दोन संघांदरम्यान आता नाणेफेकीचा कॉल होत आहे. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकी करा. तर याच दरम्यान आमचे आडवलीचे सुपरस्टार खेळाडू पप्पू भाने यांचं सुद्धा इथे आगमन झालं आहे. वेलकम पप्पू तुमच्या या स्पर्धेमध्ये. आडवली 40+ संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. दुसरा सामना आहे त्यांचा. अरविंद तर दोन बलाढ्य संघांमध्ये आता नाणेफेकी सुरू होते आणि या स्पर्धेतील पहिला सामना सुरू होत आहे. वडवली विपक्ष वाकलन 40+ संघ या दोन संघांमध्ये नाणेफेकी संपन्न झाल्याने नाणेफेकी जिंकली ती वाकलन 40+ क्रिकेट संघाने. तर निर्णय काय असेल लगेच कळवा. ऑलरेडी सामन्यांना थोडासा उशीर झाला आहे. वेळेवर खेळ 4 षटकांची लढत आहे. चेसिंग कंपल्सरी असेल. स्पर्धेचे नियम आहेत चेसिंग कंपल्सरी. ज्या धावा तुम्ही कराल त्यावर तुम्हाला एक धाव कंपल्सरी चेस करावी लागेल. वाकलन विपक्ष वडवली दोन बलाढ्य संघांमध्ये आज तर क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहा वाकलन 40+ संघ. पंच पण पाठवून देण्यात यावे आमचे दोन.
तर सामन्याला सुरुवात होत आहे. तुम्ही पाहू शकता दोस्तीच्या दुनियेतील राजा म्हणून श्री हनुमान शेठ पाटील या स्पर्धेला सुरुवात होतोय. एक दिवसीय सामने आणि पहिला सामना सुरू होतोय तो वडवली विपक्ष वाकलन 40+ या दोन संघांदरम्यान. वाकलन 40+ संघाने नाणेफेकी जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फुल वाईड आहे. पंचांना विनंती आहे, फुल वाईड आहे. आणि बॉलर्स नेम काय आहे? स्ट्राईकला आहेत ते अरविंद आणि नॉन स्ट्राईकला आहे ते तकदीर. दोन बलाढ्य फलंदाज तुम्ही पाहू शकता. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडूने सांगता केले. तर भोलेनाथ गोलंदाजीसाठी सज्ज. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. अरविंद पाटील स्ट्राईक वर. एक धडाकेबाज फलंदाज ऑलराऊंडर तुम्ही पाहू शकता. शॉर्ट पिच पुन्हा एकदा त्याच गतीचा चेंडू डोक्यावर आदळलाय, नीटचा बॅटवर आला नाही. बाईकच्या स्वरूपात ही धाव मिळेल. लेग बाईकच्या स्वरूपात स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं लेग बाईकच्या स्वरूपात. त्यामुळे ही धाव फलंदाजाच्या खात्यात ऍड केली जाणार नाही, तर संघाच्या खात्यात ही धाव ऍड केली जाईल. आणि बॅटकट आहे, तर बॅटकट आहे. दुसरा तिसरा चेंडू कट केला हलकासा गली रिजन मध्ये. एक धाव. तकदीर यांना माहिती आहे चेंडू वेगवान येतात, त्यामुळे त्याने हलक्या हाताने सॉफ्ट हँडने हा चेंडू खेळला गली रिजन मध्ये आणि एक धाव कंप्लीट केली. 4 षटकांची लढत असेल दोन्ही संघांमध्ये. आणि त्यानंतरचा सामना असेल तो आडिवली 40+ विरुद्ध तिसगाव 40+ संघ. या दोन संघांच्या दरम्यान दोन्ही संघाने सज्ज राहावे. षटकातील चौथा चेंडू भोलेनाथ. वेगवान चेंडू होता, चेंडू थोडासा खाली राहिला. फलंदाजाला पुन्हा एकदा चेंडू समजल्याने निर्धाव चेंडूची सांगता. या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव टाकले आतापर्यंत भोलेनाथ यांनी आणि सुरेख गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केले. अवघ्या 2 धावा खर्च केल्या आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू 30 डिलिव्हरी टाकले आणि बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले. अरविंद पाटील सारख्या एक धडाकेबाज फलंदाजाच्या विरुद्ध भोलेनाथ यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना आतापर्यंत सुरेख षटक हाताळलंय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू भोलेनाथ यांचा. स्ट्राईकला येते अरविंद पाटील. यावेळी सुद्धा तोच चेंडू, तेच तरार चेंडू होता. चांगलं यशरक्षण पाहायला मिळालं आणि बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकत असताना षटकाची समाप्ती झाली आणि षटकाच्या समाप्तीने धाव फलकावर धावसंख्या झाली होती बिनबाद 2. चांगल्या पद्धतीने हाताळला गोलंदाज भोलेनाथ यांनी. अवघ्या 2 धावा खर्च केल्या. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. अरविंद सारख्या बलाढ्य फलंदाजाला 4 चेंडू निर्धाव टाकले त्यांनी आतापर्यंत. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या आहे ती धावफलकावर बिनबाद 2. आता स्ट्राईकवर आहे ते तकदीर. तकदीर खूप काही अपेक्षा आहे. दोन्ही फलंदाज एक धावेवर खेळत आहेत. 3 षटक अजूनही बाकी आहेत गोलंदाजीसाठी. गोलंदाजीच्या मार्कवर एक लेजंड क्रिकेटर तुम्ही पाहू शकता कमलाकर दादा जीत भोईर यांचे मोठे बंधू आता गोलंदाजीसाठी आलेत. पाहूयात कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, नीटचा बॅटवर आला नाही. चेंडू थोडासा खाली राहिला. बॅटची कडा घेतली आणि चेंडू यशरेषेच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुढील चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा आपण उजवी यष्टी सोडून जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर आणि येते ती अवांतर
धावसंख्येत 1 भर पडते. अवांतर धावसंख्या पहिली अकाउंट ओपन केलंय. पुन्हा एकदा कमलाकर दादा सज्ज गोलंदाजीसाठी पॉइंटच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा कॉल केलाय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आता 5. थोडीशी संत सुरुवात पाहायला मिळाली आतापर्यंत वडोली 40+ संघाकडून. आक्रमक पवित्र अजूनही धारण केले नाही. रबर बॉल क्रिकेट आहे, जास्तीत जास्त धावा तुम्हाला कराव्या लागतील. यावेळी पुन्हा एकदा उजवी सोडून जाणारा चेंडू, पंचांचा इशारा होतोय तो वाईड. 2 अवांतर चेंडू फेकलेत या षटकामध्ये कमलाकर दादा यांनी. पुढील चेंडू सज्ज. यावेळी मोठा फटका खेळायचा होता ऑन साइडला. चेंडूने टेक ऑफ केला आणि निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत वाकलन 40+ संघाच्या मार्फत. भोलेनाथ यांनी तर खूप सुरेख षटक हाताळलं. त्याच्यात पावलावर पाऊल ठेवत असताना कमलाकर दादा यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली, पण यावेळी उजव्या इष्टीच्या पुन्हा एकदा चेंडू बाहेर आणि पंचांचा इशारा केलाय तो वाईड. फुल वाईड आहे. पुढील चेंडू कमलाकर यांचा शॉर्ट पिच चेंडूचा पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता ऑफ रिझन मध्ये. फसले फटका खेळण्याच्या नादात आणि चांगले यष्टिरक्षण पाहायला मिळाले आतापर्यंत यष्टिरक्षण करत असताना वाकलन 40+ संघाकडून. धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 7. निर्धाव चेंडू. वारंवार चांगली गोलंदाजी करत आहेत गोलंदाज कमलाकर दादा. आणि या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकला त्या अरविंद. शॉर्ट पिच चेंडू. चेंडूने टेक ऑफ केला होता पण तेवढाच चांगला फटका मारलाय गली रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे आहे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण नकार दिलाय आणि बघता बघता 2 षटकं सुद्धा संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 9. एकही गडी बाद नाहीये. ही जमेची बाजू असली वडोली संघासाठी, पण त्याप्रमाणे जमेची बाजू आहे ती वाकलन 40+ संघाकडून, कारण सुरेख गोलंदाजी केली आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी. पहिल्या गोलंदाजांनी फक्त 2 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये कमलाकर दादा थोडे मागणे ठरले. 3 चेंडू यांनी स्वेअर टाकले आणि त्यानंतर चांगले चेंडू हाताळत असताना अवघ्या 7 धावा खर्च केल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती बिनबाद 9. पुढील 2 षटकं शिल्लक आहेत आणि 2 षटकात मी तरी म्हणे 20 ते 25 धावा आल्या पाहिजे, तेव्हा कुठे फायटिंग स्कोर उभा होईल. चालू असलेला सामना तुम्ही पाहू शकतात. वडवली 40+ यजमान संघ आणि त्याच विरुद्ध त्याच्याच बाजूच्या गावातील संघ वाकलन 40+ संघ. एक चांगला संघ तुम्ही पाहिला आतापर्यंत रेग्युलर फॉर्मॅटमध्ये. रेग्युलर फॉर्मॅटमध्ये दोन्ही संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. ऋतिक पाटील, केतन म्हात्रे सध्या ओपन क्रिकेट सुद्धा गाजवताना आपल्याला दिसत आहेत. शान आहे, अभिमान आहे आपल्या ग्रामीण क्रिकेटचे ते. नवीन गोलंदाज सचिन आणि अवांतर धावेने सुरुवात केली आहे सचिन यांनी. ही धावसंख्या सुद्धा ऍड करण्यात येईल आणि धावसंख्या आता झाली आहे ती 10. दुहेरी अंकामध्ये आता धावसंख्या पोचली आहे डबल डिजिटमध्ये. तर पाहूयात कशा प्रकारे गोलंदाजी करतात. शॉर्ट पिच चेंडू यावेळी भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत आणि एक साधा सोपा झेल पकडलाय आणि पहिलाच गडी बाद झालाय तो अरविंद पाटील यांच्या मार्फत आणि धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 10. तर न्यू बॅटर मैदानामध्ये चालले ते द्वारकानाथ वन डाऊनचे फलंदाज. आणि वन डाऊनचा फलंदाज एक सक्षम फलंदाज असतो. नेहमीच त्याच्यावर भरपूर मोठी जबाबदारी असते. जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तुम्हाला चांगली फलंदाजी किंवा करायची असते आणि त्याच अनुषंगाने आता द्वारकानाथ त्यांना फलंदाजीसाठी प्रस्थान करण्यात आलेलं आहे. स्ट्राईकला तर द्वारकानाथ असतील. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत वाकलन 40+ संघाने. अरविंद पाटील सारखा मातब्बर खेळाडूला आता डगआउटच्या दिशेने रवाना केलंय. तर पाहूयात कशा प्रकारे आता उर्वरित 11 चेंडूंचा सामना करेल वडोली 40+ संघ. सचिन सज्ज द्वारकानाथसाठी. फुलर लेनचा चेंडू होता. ऑन साइडला फ्लिक करायचा प्रयत्न होता, प्रयत्नात फसलेत आणि लेग बाईटचा इशारा पंचांचा.
अवांतर धावसंख्येत अजून एकने भर पडते आणि संघाची धावसंख्या झाली ती टोटल 12. धावसंख्या आहे ती 11. यावेळी स्लॉट मध्ये होता चेंडू, मोठा फटका आता खेचलाय. बघूया फाईल लेगच्या दिशेने चेंडू गेला. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील कंप्लीट आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण नकार दिलाय तकदीर पाटील यांनी, कारण तकदीर पाटील यांना माहिती आता जास्तीत जास्त चेंडू मला खेळावे लागतील आणि मोठी धावसंख्या उभारावी लागेल. नेक्स्ट मॅच असेल ती आडुरी 40+ संघ विरुद्ध तिसगाव 40+ संघ. दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. 4 षटकांच्या लढती आहे त्यामुळे मॅचेस फास्ट होतील. पुढील चेंडू सचिन यांचा, तकदीर यांना सोडून दिलाय चेंडू, डाव्या यष्टीकडून गेलाय. पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा वाईड. धावसंख्या हळूहळू वाढते. धावसंख्या झाली ती आता 14. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया 9 चेंडूमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. मोठे फटके खेळायचा प्रयत्न आहे वारंवार, पण प्रयत्नात असफल होत आहे फलंदाज तकदीर. तकदीर यांच्याकडे भरपूर प्रमाणात आता अपेक्षा आहेत, पण वाकलनच्या गोलंदाजांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. काय सुरेख गोलंदाजी करत आहे, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत आहेत. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. शॉर्ट पिच चेंडूचा चेंडू खाली राहिला पण चांगला बॅटवर घेतला. एक धाव कंप्लीट केली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल पण नकार. 2 धावा कंप्लीट केल्यात. 2ने धावसंख्या झाली ती आता 16. शेवटचा चेंडू या षटकातील. सचिन यांनी सुद्धा खूप सुरेख गोलंदाजी केली. पहिलं षटक हाताळलं भोलेनाथ, त्यानंतर कमलाकर. 4 षटकांची लढत आहे आणि त्यानंतर सचिन. शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू होता. मोठा फटका खेळायचा प्रयत्नात वारंवार असफल ठरलेत वडवली 40+ संघाचे प्रत्येक खेळाडू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 1 गडीच्या मोबदल्यात 16. 16 धावा धावफलकावर लागल्यात. महत्वपूर्ण फलंदाज अरविंद पाटील बाद झालेत. चार षटकांची लढत आणि शेवटचं षटक आता गोलंदाजीच्या मार्कवर घेऊन येत वाकलन 40+ संघाचा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू, ज्याने वाकलन 40+ संघा माध्यमातून खूप चांगली कामगिरी केली. तो गोलंदाज आहे नितीन. गोलंदाजीसाठी सज्ज. 4थं षटक स्लॉग ओव्हर शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकात 2 ते 3 मोठे फटके आता मारावे लागतील वडवली 40+ संघाला. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता, पंचांनी इशारा केलाय. पुन्हा एकदा वाईड. या सामन्यामध्ये वाईट चेंडू आम्हाला जास्त प्रमाणात पाहायला मिळेल. तब्बल 5 ते 7 चेंडू वाईट फेकण्यात आलेत. नितीन यांनी सुद्धा वाईटने सुरुवात केली आहे. मगाशी सचिन यांनी सुद्धा वाईटने सुरुवात केली होती पण चांगला कमबॅक केला आणि यावेळी पुन्हा एकदा चांगला कमबॅक करायचा प्रयत्न नितीन यांचा. 1 धाव कंप्लीट. 1ने धावसंख्या झाली आहे ते 18. चेंडू झाले ते 19. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 18. शांत सुरुवात वडवली 40+ संघाकडून आम्हाला पाहायला मिळाली. मैदान मध्ये वाकलन क्रिकेट संघ सातत्याने सराव करतो, त्यामुळे त्या सरावाचा कुठेतरी फायदा होत असताना वाकलन संघाला. शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका खेचला यावेळी समोरच्या दिशेने आणि लॉंग ऑनच्या दिशेने जाणारा या स्पर्धेतील आणि या सामन्यातील पहिला षटकार. एक संघर्षमय षटकार पाहायला मिळाला. आतापर्यंत आम्हाला तब्बल 20 चेंडूंचा आम्हाला वाट पाहावी लागली पहिल्या षटकारासाठी. पहिल्या सामन्यामध्ये 20 चेंडू नंतर पहिला षटकार घेतलाय तो तकदीर पाटील यांच्या बॅटमधून आणि धावा झाल्या त्या तब्बल 24. ना एकदा मोठा फटका खेळत होता. चेंडूने उसळी कमी घेतली, चेंडू खाली राहिला. या स्पर्धेमध्ये मी एक पाहिलं की यष्टीरक्षण खूप चांगल्या प्रकारे झालं. चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळालं. आता यष्टीरक्षक थोडेसे क्लोज झालेत. क्लोज किपिंगचा कॉल दिलाय. तर पाहूया नितीन यांचा पुढील चेंडू कशा प्रकारे. यावेळी बॅटची कडा घेतली. फाईल लेगच्या दिशेने चेंडू घेतला. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण अशी धाव तुम्ही घेऊ शकत नाही. 40+चे काही नियम आहेत, ते नियम तुम्हाला फॉलो करावे लागतील. द्वारकानाथ आता स्ट्राईकवर असते. धावसंख्या आहे ती 25.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक. द्वारकानाथ पॉइंटच्या दिशेने चेंडू खेचलाय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जाते पण स्वतः यष्टीरक्षकाने हा चेंडू कलेक्ट केलाय. त्यामुळे चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं वाकलन 40+ संघाच्या मार्फत. शेवटचा चेंडू या षटकामधील. या चेंडूवर किती धावा वसूल करतात हे पाहूया. धावा झाल्या त्या आतापर्यंत फक्त 26. चौकार आला तर 30 धावा होती. षटकार आला तर 32. सिंगल आला तर 27. तर पाहूया या चेंडूवर काय घडतंय. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतली. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नात अयशस्वी. फलंदाज होतोय. धावचीच्या स्वरूपात बाद. आणि याचप्रमाणे 4 षटकांच्या समतेवर धावसंख्या झाली ती 27. आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये धावा करायच्या आहेत त्या 28. कंपल्सरी या धावा तुम्हाला चेस कराव्या लागतील. म्हणजे 7च्या सरासरीने या धावा तुम्हाला कराव्या लागतील. 40+ नियम आहेत. धावसंख्या ही तुम्हाला कंपल्सरी चेसिंग करावी लागते. पावसाळी क्रिकेट आहे त्यामुळे ड्रेसिंग कंपल्सरी नाही आहे. पण 40+ नियम आहे की चेसिंग ही कंपल्सरी असते. आणि त्यामुळे येणाऱ्या 4 षटकांमध्ये 24 चेंडूमध्ये 28 धावा करायच्या आहेत 7च्या सरासरीने. तर नेक्स्ट मॅच असेल ती तिसगाव 40+ संघ आणि त्याचबरोबर आडवली 40+ संघ या 2 संघांच्या दरम्यान. तर नाणेफेकी करून घ्या. हनुमान पाटील यांच्या शुभ हस्ते तिसगाव 40+ संघ आणि आडवली 40+ संघ इनिंग ब्रेक्समध्ये नाणेफेकी आम्ही करणार आहोत. चांगली गोलंदाजी केली वाकलन संघातील 4ही गोलंदाजांनी. भोलेनाथ असतील, कमलाकर असतील, सचिन असतील, नितीन असतील, सर्वांनी चांगली कामगिरी केली. MTC ओमसाई MTC हा MTC सागर फराड या वाहिनीचे प्रमुख सर्व आणि त्याचप्रमाणे या वाहिनीवर जे ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये आहेत ते आमचे मित्र रोशन फराड. आणि त्याचप्रमाणे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकतात आतिश फराड. हे 2 बंधू तुम्हाला लाईव्हच्या भूमिकेत पाहायला मिळतील. आणि चांगली वाहिनी आहे MTC ओमसाई लाईव्ह वाहिनी तुम्ही पाहू शकता. सातत्याने चांगली कामगिरी राहिली आहे या वाहिनीची. 24 चेंडू 28 धावांची गरज. क्षेत्ररक्षण सजून घ्या. आणि वाकलन 40+ संघाला विनंती आहे तुमचे ओपनिंग स्पेअर जे तुमची बॅटिंगची जोडी आहे ती लवकरात लवकर पाठवण्यात यावी. 4 षटकांची लढत आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 27 झाली. याचा कुठेतरी फायदा होत असताना वाकलन संघाला. वाकलन संघ सातत्याने या मैदानामध्ये सराव करतो आणि सरावाचा फायदा झाला तो वाकलन 40+ संघाला. तर पंचांच्या भूमिकेत आमचे तिसगावचे सत्यवान यांनी आम्हाला मोलाची भूमिका बजावली. त्यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीकडून हार्दिक आम्ही आभार व्यक्त करतो. तर फलंदाजीसाठी सज्ज होत असताना वाकलन 40+ संघाचे उत्कृष्ट फलंदाज तुम्ही पाहू शकता थोड्याच वेळात खेळपट्टीकडे रवाना होतील. क्षेत्ररक्षण सजून घ्या. सचिन आणि नवनाथ तुम्ही पाहू शकता. तो वाकलन 40+ संघाकडून सलामीला आलेले 2 धडाकेबाज फलंदाज, विस्फोटक फलंदाज. अवघ्या 28 धावा करायचा माफक आव्हान आहे. पण क्रिकेटमध्ये कुठलंही आव्हान हे माफक नसतं, सोपं नसतं. तुम्ही फाईट केली तर यास तुम्ही डिपेंड सुद्धा करू शकता. तर चेंडू देण्यात यावं. नाही सचिन स्ट्राईकला, नवनाथ नॉन स्ट्राईकला. सचिन स्ट्रायकिंग एंडला सचिन आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला नवनाथ. गोलंदाजीसाठी अरविंद पाटील सज्ज. ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा या गोलंदाजाने खूप चांगली कामगिरी केली. पिक अँड सन मधून सातत्याने गोलंदाजी करतात अरविंद पाटील. आणि उद्या देखील तुम्हाला घोडबंदर धमाका या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना दिसतील अरविंद पाटील पिक अँड सन मधून. पिक अँड सन
संघ सध्या तुम्हाला तालुका 40+ मध्ये तुम्हाला सातत्याने खेळताना दिसतो. हा संघ 4 षटकांचा सामना, 4 षटकांमध्ये 27 धावा. सामन्याला सुरुवात होते. अरविंद पाटील राईट आर्म राऊंड विकेट मध्ये सज्ज आहे. पहिला चेंडू 24 चेंडू 28 ची गरज. पप्पू बाने पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय. शॉर्ट पिच चेंडू जात आहे. स्तरार चेंडू होता. प्रचंड वेग होता. कमबॅक केलंय. तुम्ही तिकट मारा केला, आम्ही सुद्धा तोच मारा करू हे दाखवत असताना अरविंद पाटील पहिल्या चेंडूवर उसळी घेणारा, बाउन्सर टाकणारा एक वेगवान चेंडू. निर्धाव चेंडूने सुरुवात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू खाली राहिला, पण चांगला बॅटवर घेतला फलंदाज सचिन यांनी. त्याचा अकाउंट ओपन झालंय 1 या धावेने. आता स्ट्राईकवर असतील ते नवनाथ. उत्कृष्ट असा फलंदाज वाकलन 40+ संघामधून. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. आणि पुन्हा एकदा तेज स्तरावर चेंडू. स्ट्रॉंग अपील करायचा प्रयत्न होता केशव पाटील यांचा. अरविंद पाटील हे सुद्धा सातत्याने सराव करतात या मैदानावर. वडवली आणि वाकलन हे 2 संघ असे सातत्याने या मैदानावर सराव करतात, त्यामुळे एकमेकांचे कच्चे दुवे हे दोघांनाही माहित आहे. पुढील चेंडू अरविंद पाटील तेज स्तरावर चेंडू होता. चेंडूला प्रचंड वेग होता. कॉटन बोल्टची संधी निर्माण होते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात नवनाथ पाटील यांना आत्महत्या करावी लागली आणि धावचीतच्या स्वरूपात बाद होतोय तो पहिला फलंदाज नवनाथ. आणि धाव संख्या आहे ती 2. या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झाला. नवनाथ यांना घाई करायचा प्रयत्न केला. अरविंद पाटील स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडूच्या खाली गेले. कॅचची संधी होती, पण थोडा चेंडू लांब असल्या कारणाने कॅच नाही मिळाली. पण त्यानंतर एक अचूक फेकी करत असताना धावचीतच्या स्वरूपात बाद केले ते नवनाथ यांना. आणि धावा झाल्या त्या आता 2 आणि गडी बाद झाल्या तो 1. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि न्यू बॅटर मैदानामध्ये गेले ते हनुमान. आणि हनुमान यांनी मगाशी पाहिलं की काय यष्टीरक्षण केलंय आणि फलंदाजीसाठी त्यांना आता आमंत्रित करण्यात आलंय. आता स्ट्राईकवर पुन्हा एकदा सज्ज झाले ते सचिन. शेवटचा चेंडू असेल या षटकातील अरविंद पाटील यांचा. पहिलाच ते स्तरावर चेंडू. पुन्हा एकदा चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळाले, पण डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू. पंचांनी इशारा केलाय तो वाईड. आणि वाईडने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 4. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि शेवटचा चेंडू चांगलं यष्टीरक्षण केलं तकदीर यांनी. जवळजवळ चेंडू जर सुटला असता तर मला वाटतं 4 धावा मिळाल्या असत्या. यावेळेस ते स्तरावर चेंडू. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीचा इशारा पंच पप्पू बाने यांचा. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती फक्त आणि फक्त 4. 1 गडीच्या मोबदल्यात चांगला कमबॅक करून दिला अरविंद पाटील यांनी सुद्धा. आता धावा करायच्या आहेत. येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 24, म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला 8च्या सरासरीने या धावा आता कराव्या लागतील. मागे सरासरी होती ती 7 धावेंची, आता सरासरी वाढली. सरासरी झाली होती आता 8 धावेंची. म्हणजे येणारे 18 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या तुम्हाला आता 24. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते ते प्रकाश. रेग्युलर फॉर्मॅट मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली प्रकाश यांनी. तर आता 40+ कडे वळालेत. प्रत्येक खेळाडू आहे तो 40+ मध्ये आता प्रस्थान करतोय, कारण रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा बरेचसे खेळाडू आले. त्यामुळे नवीन नवीन खेळाडूंना चान्स देणं ही प्रत्येक 40+ क्रिकेटची गरज आहे. आणि त्याच गरजेसाठी आता प्रकाश आहे रेग्युलर क्रिकेट सोडून 40+ मध्ये प्रस्थान झाले. तर नाणेफेकीसाठी सज्ज राहा तिसगाव 40+ आणि त्याचबरोबर आडवली 40+. या 2 संघांमध्ये नाणेफेकी होईल.
त्याचप्रमाणे आमचे लेजंड क्रिकेटर नारिवली गावाचे 40+ एक बलाढ्य ऑलराऊंडर असे राजू काटे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल आणि याच दरम्यान ऑप्स रिझनमध्ये चेंडू खेळण्यात आला. एक धाव कंप्लीट केले. हलकासा टॅप केला चेंडूला. एक धाव कंप्लीट केले. त्यांना माहिती आहे लक्ष मोठं नाहीये पण लक्ष सोपं सुद्धा नाहीये कारण खेळपट्टी थोडीशी वेगवान आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर जर तुम्हाला फलंदाजी करायची आहे तर जास्तीत जास्त चेंडू तुम्हाला बॅटवर घ्यावे लागतील. प्रकाश यांचा पुढील चेंडू स्ट्राईकला येतो आता सचिन. शॉर्ट पिच चेंडू म्हणून ऑन साइडला खेळायचा प्रयत्न करायचा होता पण निर्धाव चेंडूची सांगता. जी फलंदाजी वडवली 40+ संघाने केली त्याचप्रमाणे आता फलंदाजी करताना वाकलांचे फलंदाज दिसत आहेत. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. गली रिझन मध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षणाचे केशव पाटील तुम्ही पाहू शकता. चांगली फेकी तर केली पण फेकी कंप्लीट होईपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती आता 8 आणि नाणेफेकी करून घ्या. 30 गाव 40+ विपक्ष आडिवली 40+. 7 झाले सर नाही 7 धावसंख्या झाली आणि नाणेफेकी होत आहे 2 बलाढ्य संघामध्ये 30 गाव 40+ आणि त्याचप्रमाणे आडिवली 40+ या 2 संघांच्या दरम्यान. तर नाणेफेकी जिंकली ती तुम्हाला थोडं आणि अचूक फेकी याच दरम्यान तुम्हाला पाहायला मिळालं. एक गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जिथे 1 धाव होती 2 धावा दिल्या आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून 1 धाव म्हणजे तब्बल 3 धावा या चेंडूवर मिळाल्या आणि 3 धावसंख्या झाली ती आता 10 धावसंख्या झाली. चेंडू झाले ते आतापर्यंत 4. 10 चेंडू आणि 10 धावा झाल्या आतापर्यंत. आडिवली 40+ संघ नाणेफेकी जिंकला याच दरम्यान. तर पुढील चेंडू पुन्हा एकदा हनुमान यांनी चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जात असताना 1 बाउन्स ओव्हर द लाईन येतो. या सामन्यातील पहिला चौकार आणि चौकाराने धावसंख्या सुद्धा वाढते. धावसंख्या झाली ती तब्बल 14 वर म्हणजे जवळपास अर्ध लक्ष आता पार केलंय वडवली 40+ संघाने. तर पाहूयात पुढील अर्ध लक्ष कशा प्रकारे पार करतात कारण त्यांच्याजवळ चेंडू शिल्लक असेल ते आतापर्यंत 13 म्हणजे 13 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. हनुमान यांचे यष्टिरक्षण सुद्धा चांगलं झालं आणि फलंदाजी देखील तेवढीच चांगली झाली. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा प्रयत्न पण यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू होता. 1 धाव कंप्लीट झाली आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. स्ट्रॉंग अपील करायचा प्रयत्न होता तकदीर पाटील यांचा पण नकार दिलाय आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 16 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 12 धाव्यांची गरज म्हणजे जी सरासरी 8 ची हवी होती ती आता 6 वर आणून ठेवली. फलंदाजी करत असताना फलंदाज हनुमान यांनी यष्टिरक्षण तर खूप चांगलं केलं पण त्याचबरोबर फलंदाजी देखील तेवढीच चांगली केली. तर पाण्याची मागणी केली जात आहे तर कुठलाही खेळाडू तुम्ही तुमच्या खेळाडूंसाठी पाणी घेऊन जाऊ शकता. 12 चेंडू 12 ची गरज. आडिवली 40+ संघ नाणेफेकी जिंकलाय. तर तुमचा निर्णय काय असेल तर थोड्याच वेळात कळवा कारण यानंतर तुमची मॅच आहे आणि त्यांना फाईट करेन तो कल्याण विभागातील संघ 30 गाव संघ जरीमरी आई संघ 30 गाव. तुम्ही पाहू शकता जरीमरी आईची जत्रा ही नेहमीच दरवर्षी होते आणि सातत्याने लाखो भाविक या जत्रेचा आनंद घेतात या उत्सवात सामील होतात. त्यामुळे एक देवी असते ही प्रत्येक गावात असते आणि तिचा जो जत्रेचा उत्साह असतो तो सातत्याने नेहमीच पार पडला जातो आणि आम्ही देखील जरीमरी आईच्या उत्साहाला सामील होतो दरवर्षी. तर प्रचंड ग्रामीणचे आपले जे व्यक्ती आहेत या जत्रेला सातत्याने उपस्थित राहतात आणि एक मोठा सोहळा पार पडला जातो. आणि 12 चेंडू 12 ची गरज. जे षटक हाताळलं होतं अरविंद पाटील यांनी अवघ्या 4 धाव्यांचा त्याच्या पावलावर पाऊल ठेवायचं होतं प्रकाश यांना. प्रकाश थोडेसे मागणे ठरले आणि तब्बल 12 धावा खर्च केल्या मला तरी वाटतं या षटकामध्ये आणि येणाऱ्या आता 12 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या फक्त आणि फक्त 12. थोडासा कानमंत्र करत असताना अरविंद पाटील आणि जलपान सुद्धा केलंय दोन्ही फलंदाजांनी. आता दोन्ही फलंदाजांकडे वेळ आहे बराचसा कारण 12 चेंडू 12 धावा करायच्या आहेत.
एक एक धाव तुम्ही प्रत्येक चेंडूवर घेतले तरी सामना तुम्ही जिंकू शकता. आणि हनुमान जरा युक्तीचा फलंदाज वाटतो मला आतापर्यंत तरी. चांगले फटके त्याने केले, रनर्सची मागणी केली. जो बॅटर बाद झालाय तो रनिंग करायला जाऊ शकतो. तर नवनाथ यांना बदली रनर म्हणून जावं लागेल. 12 चेंडू 12ची गरज. स्ट्राईकला आता सचिन आहेत आणि गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहेत ते गोलंदाज किशोर. 12 चेंडू 12ची गरज. सचिन अजूनपर्यंत मोठा फटका सचिनच्या बॅट मधून आला नाही, पण गरज नाहीये कारण 12 चेंडू 12ची गरज आहे. पण मोठे फटके खेळले तर सामना खुला होऊ शकतो आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सचिन पुन्हा एकदा पहिला चेंडू निर्धाव. 11 चेंडू 12ची गरज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि क्लीन बोल्ड. चांगला कमबॅक मिळून दिलाय गोलंदाजी करत असताना किशोर यांनी. जिथे 12 चेंडू 12ची गरज होती तिथे बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव टाकत असताना एक महत्वपूर्ण फलंदाज बाद केलाय, त्रिफळा चेत केलाय आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय का किशोर, पाहूया थोड्याच वेळात. 10 चेंडू 12ची गरज. तर तुम्ही गाड दादा यांचं आगमन झालंय. तर एसपी पॅनल मध्ये प्रमुख पंचांच्या भूमिकेत राहिलेले काय पंचगिरी केली त्यांनी आतापर्यंत. पहिला चेंडू नितीन यांनी भिरकावून दिलाय मिड विकेट दिशेने. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देत असताना 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. चौकार. चौकारने समीकरण खुलं केलं. जिकडे 10 चेंडू 12ची गरज होती तिकडे पहिल्याच चेंडूवर नितीन यांनी मोठा फटका लगावत समीकरण केलं. ते 9 चेंडू आणि 8 धावेंची गरज. एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता. सामना कधी वाकलन 40+ बाजूने येतो तर कधी सामना वडोली 40+ संघाच्या बाजूने येतोय. 8 चेंडू 8ची गरज. 2 चेंडू जर चांगल्या पद्धतीने हाताळले तर सामन्यामध्ये थोडासा बदल पाहायला मिळेल. आणि पुन्हा एकदा चेंडू खाली राहिला. स्ट्रॉंग अपील केली पण पंचांनी अपील फेटाळले. त्यामुळे 7 चेंडू आणि 7 धावेंची गरज. जर खेळाडूला इजा झाली असेल तर बघा 40+ क्रिकेट आहे. या वयात खेळाडू फिटनेस साठी खेळतात आणि चांगली संकल्पना पाहिली आपण. माननीय श्री अर्जुनभाई पाटील यांच्या माध्यमातून ही संकल्पना आली 40+ क्रिकेट. आणि 40+ क्रिकेटने आता वेगळं वळण घेतलंय. उंची घेतली, भरारी गाठली. बरेचशा स्पर्धा तुम्हाला 40+च्या पाहायला मिळतात आणि याचं एकमेव उदाहरण म्हणजे माननीय श्री अर्जुनभाई पाटील. किशोर यांचा शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईकला असतील ते हनुमान. 7 चेंडू 7ची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. तुल्यबळ संघामध्ये चालू असलेली लढत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला, फटका फसला. 1 धाव कंप्लीट झाले. अरविंद पाटील छोटा चेंडू खाली आले वेगाने आणि त्याचप्रमाणे 1 धावेवर समाधान मानावं लागेल. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती आता 22 आणि येणारे 6 चेंडू आणि 6 धावेंची गरज. म्हणजे सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना समासमाने 50-50 आहे. 7 चेंडू 6 धावेची गरज. बघूया वडोली 40+ संघ कुठल्या गोलंदाजावर आपला विश्वास ठेवतोय. या 6 धावा तुम्हाला डिपेंड करायच्यात आणि जर या 6 धावा जर तुम्ही डिपेंड केल्या तर मला वाटेल की आजच्या सामन्यातील तुम्ही हिरो ठराल. आणि हिरो ठरायसाठी या अशाच सामने तुम्हाला जिंकून द्यायचे असतात. एक सामना असतो तो तुम्हाला एका रात्रीत मोठा करतो, तर एका सामन्यामध्ये तुम्हाला मोठा करतो. कारण
याचं मुख्य कारण आहे ते यूट्यूब. कारण यूट्यूब जेव्हा जेव्हा आलंय ते प्रत्येक खेळाडू आज चमकत गेलाय. आणि या यूट्यूबचं सर्वेसरण करत असताना, लाईव्ह प्रक्षेपण करत असताना आमचे ओमसाई MTC लाईव्ह वाहिनी तुम्ही पाहू शकतात, घर बसल्या एन्जॉय करू शकतात. सागर फराड यांनी आणलेली ही वाहिनी. केशव पाटील 7 चेंडू 6 धावा डिपेंड करायचे. स्ट्राईकला आहे ते हनुमान. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केलाय मिड विकेट दिशेने. अरविंद पाटील चेंडूच्या खाली गेलेत. बघूया 2 धावा होतील का, तर 1 धावावर समाधान मानावं लागेल. आता 5 चेंडू 5 धावा. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत, फाईट करतात. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार यामध्ये शंका नाहीये. कारण तकदीर पाटील थोडंसं फिल्डिंग मध्ये चेंजेस करत असताना 5 चेंडू 5 ची गरज. स्ट्राईकला ते नितीन, ज्याने आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला. सामन्याचं चित्र थोडंसं बदलवलं. जो प्रेशर होता तो रिलीफ करून दिला. तर पाहूया आता 5 चेंडू 5 धाव्यांची गरज. एखादा 2 डॉट चेंडू सामन्यामध्ये शिरकाव करतील वडोली 40+ संघाला. तर एखादा मोठा फटका आला तर सामना खुला होईल वाकलन 40+ संघाच्या बाजूने. तर पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय, वाकलन की वडवली. हलकासा कट केला नितीन यांच्या मार्फत पॉइंटच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट. आता 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. कारण त्यांना माहिती आहे एकेरी धावेने हा सामना आम्ही सहज जिंकू शकतो. पण एखादा डॉट चेंडू सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमांच निर्माण करेल. आणि याच दरम्यान आगमन झाले ते आमचे मोठा गावचे उत्कृष्ट गोलंदाज. चार चेंडू 4 धाव्यांची गरज. विलासांचं आगमन झालं. तर पाहूया 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. मोठगाव संघातून सातत्याने पहिलं षटक हाताळतात. 4 चेंडू 4 ची गरज. केशव पाटील यांचा पुढे पॉइंटच्या दिशेने कट केलाय. यावेळी पॉइंटच्या क्षेत्रक्षय डोक्यावरून चेंडू मारलाय आणि विजय चौकार लगावत असताना हनुमान यांच्या बॅट मधून आलेला विजय चौकार. आणि सामना जिंकलाय तो वाकलन 40+ संघाने. आणि पहिला सामना जिंकला या स्पर्धेमध्ये वाकलन 40+ संघ. या संघाचा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचप्रमाणे हरलेल्या संघाचा कौतुक. वडोली 40+ संघ मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा आम्ही हनुमान यांनाच आमंत्रित करतोय. कारण संघ अडचणीत असताना सुरेख फलंदाजी केली आणि त्याचप्रमाणे यष्टीरक्षण सुद्धा चांगलं केलंय. तर आम्ही मॅन ऑफ द मॅच साठी आमंत्रित करतो मोठागाव संघाचे उत्कृष्ट फलंदाज नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही हनुमान यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. तर तब्बल जिथे 28 धाव्यांची गरज होती त्या 28 मधल्या 17 धावा कुठून काढल्या आहेत हनुमान यांनी. तर त्यांना मॅन ऑफ द मॅचचा आम्ही पुरस्कार देतो. तर आम्ही लाईव्ह वाले कॅमेरामॅन यांना विनंती करतो की तुमचा कॅमेरा थोडा इथे फोकस करावा. आणि हनुमान पाटील यांना आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत होतो. तर नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द हनुमान दादा नितीन म्हात्रे आहेत बघ तिथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हनुमान दा. तर नाबाद वैयक्तिक 17 धावा कुठून काढल्या आणि सामना जिंकून दिला तो वाकलन 40+ संघाला. तर वाकलन 40+ संघाला विनंती आहे कुठे जाऊ नका. तर ओके, तर नेक्स्ट मॅच आहे ती आडवली संघ. तुमचा निर्णय काय? आडवली 40+ संघ. आडवली 40+ संघ तुमचा निर्णय काय आहे तो त्वरित सांगा. तर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस श्री हनुमान शेठ पाटील या स्पर्धेतील प्रमुख आयोजक आहे. आणि त्याचप्रमाणे उपाध्यक्ष शिवसेना शिंदे गटातील सुद्धा ते एक कार्यकर्ते आहेत. तर मी एकच म्हणेन की ही स्पर्धा पार पाडण्यामध्ये मान्यवरांचा स्पॉन्सर लोकांचा एक भला मोठा हात असतो. तर आम्हाला या स्पर्धेमध्ये जे मान्यवर लाभले, जे आमचे स्पॉन्सर लाभले, तर त्यांची नावे पुढील प्रमाणे असतील. श्री भरत शेठ कृष्णा भोईर या उपजिल्हा प्रमुख शिवसेना कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र यांनी आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केली. आणि त्याचप्रमाणे श्री अंकुश शेठ रामचंद्र भोईर निलजेपाडा घेसर एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांच्या मार्फत आम्हाला द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी मिळाली आहे. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफीज आम्हाला मिळाली. त्याचप्रमाणे माननीय श्री अनिल सीताराम भोईर नांदिवली माजी सरपंच व विभाग प्रमुख यांच्या मार्फत आम्हाला सन्मान चिन्हाच्या ट्रॉफीज मिळाल्या. आणि त्याचप्रमाणे